डॉक्टर नेत्रा. बऱ्याच वर्षांनी बडबड गीतं ही काय असतात हे परवाच्या ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्समध्ये मी अनुभवलं. तुम्हाला जसं म्हणाले की एक एक्सपिरियन्स मी ऑलरेडी प्लास्टिकच्या कपड्यांचा, सिंथेटिक कपड्यांचा शेअर केला आणि दुसरा अतिशय सुखद आणि अगदी छान अनुभव मला त्याच ट्रिपमध्ये आला. बऱ्याच वर्षांनी एक 4 ते 5 वर्षाचं, अगदी 3 ते 4 वर्षाचंच बाळ, मुलगा माझ्या शेजारी बसलेला होता. कराडमध्ये ते बसले आणि त्याचं नाव होतं मनन आणि त्याच्या आईचं नाव होतं क्षितिजा. मी तिथंही तिचं अभिनंदन केलं, आजही तिचं पुन्हा अभिनंदन करते. साधारण कराड ते पुण्याला येईपर्यंत 3-3.5-4 तास लागतात. त्या 4 तासात त्या बाळानं एकदाही मोबाईल नावाच्या वस्तूकडं बघितलं नाही, मागितला नाही आणि त्याच्या आईनं सुद्धा 1 सेकंदासाठी सुद्धा मोबाईल बाहेर काढून चेक केला नाही. अतिशय सुखद आणि अतिशय आत्ता बघायला गेलं तर तशी चॅलेंजिंग गोष्ट त्या आईनं अगदी सहज केलेली होती. आईच्या पर्समध्ये 4 पुस्तकं होती. एक आपल्या शिवाजी महाराजांचं होतं, एक काली मातेचं होतं, एक सरस्वतीचं होतं आणि एक शंकराचं होतं. छोटे छोटे ब्लॉक बुक्स होते. शिवाजी महाराजांचं होतं ते मोठं ब्लॉक बुक होतं. सुंदर चित्र होती आणि अखंड त्या बाळाची बडबड चालू होती. वेगवेगळे अभंग म्हणायचे चाललेले होते. वेगवेगळी छोटी छोटी बडबड गीतं अखंड म्हणायची चालली होती. इतकं सुंदर वाटलं त्या बाळाला भेटून की जे आता म्हणतात की नाही, मोबाईलशिवाय शक्यच नाही आहे आणि 4 तास जर्नी आहे आणि मग तो शांत कसा बसणार. आईनं त्याच्यासाठी घरातनं बनवून आणलेला खाऊ होता. शेंगदाण्याचे लाडू बरोबर होते. ते 2-3 छोटे छोटे लाडू त्यानं तेव्हा खाल्ले. पाणी पिलं आणि मस्त त्याची ती पुस्तकं, ती बडबड गीतं आणि आईशी बोलणं याच्यामध्ये त्या बाळानं 4 तास अतिशय मस्त घालवले. प्रत्येक गोष्ट त्या बाळानं मला इन डिटेल सांगितली. रक्तबीज हा शब्द म्हणता येत नव्हता. लक्तबीज हा असा शब्द म्हणून त्यानं तो लक्तबीज तुला माहितीये का काय कळतो ह्या भाषेत मला रक्तबीजाचं काय, रक्त कसं खाली सांडून नाही दिलं आणि मग इथं बघ कालीमाता कशी चिडली आहे आणि इथं बघ कालीमाता कशी हॅप्पी आहे, हे सगळे बारकावे त्यांनी सांगितले. ब्रह्मा सरस्वतीचं जे पुस्तक होतं तिथं ब्रह्मांचा असा कमळात बसलेला त्या ब्लॉग बुकमध्ये फोटो होता आणि कडेनं सगळं ब्रह्मांड होतं. मग त्याची आई म्हणाली हे सांग काय आहे बरं. नाही मला नाही माहिती हे ब्रह्मांड आहे. त्याला सगळं माहीत होतं. आपण मुलांना सांगत नाही, आपण मुलांना सवयी लावत नाही. ते आईनेही करून दाखवलं आणि एक आशेचा किरण होतं ते बाळ माझ्यासाठी. ह्या सगळ्या जनरेशनमध्ये एक छान बाळ निपजत होतं आणि ते खरंच मनाला सुखावणारं होतं. तुम्ही असं करू शकता, प्रयत्न करा.